नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंना वंदन, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व श्रोते मंडळी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी आता बोलायला सुरुवात करते। अमृतमयी गीता या गीतेवर आपण अनेक दिवस आता बोलतोय, त्याचा अर्थ समजावून घेतोय। अतिशय सुंदर असलेली ही गीता, तिला अमृतमयी माता म्हटलेलं आहे। माझ्या वाचनात अशा 4 ओळी आल्या म्हणून तुम्हाला सांगते की गीतेने आम्हाला काय दिलं, गीता आम्हाला काय शिकवते किंवा गीतेपासून आम्हाला काय मिळालं पाहिजे। जर आपण गीतेचा अभ्यास केला तर गीता ही आई आहे आमची, गीता माऊली आपण तिला म्हणतो। आणि आई या शब्दामध्ये जे सामावलेलं आहे ना, ते सर्व भाव गीता हा शब्द ऐकला की आपल्या मनात जागे व्हायला पाहिजे। असा गीतेचा अभ्यास आपण केला पाहिजे की गीता म्हणजे आमची माऊली आहे आणि माऊली जसं जसं आम्हाला सांभाळते, जसं जसं संकटकाळी ती आम्हाला मदत करते, तसं तसं गीतेने आम्हाला सांभाळलेलं आहे। आणि मानवी जीवनाला कृतार्थता देणारी अशी सर्व तत्वे या गीतेमध्ये आहेत। आता आपण बरेच दिवसापासून अभ्यास करतो आणि सूत्र रूपाने ही तत्व आलेली आहेत। गणितामध्ये जशी सूत्र असतात ना, अगदी कमी शब्दांमध्ये ती सूत्र असतात आणि नंतर आपल्याला ते सगळं सोडवायचं असतं, त्याच्या तो गर्भितार्थ त्याच्यामध्ये तो लपलेला असतो। तसं ह्या गीतेमध्ये काही सूत्र दिलेली आहेत आणि ती सूत्र जर आपण सोडवली, त्याचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर आपलं जीवन जगताना अतिशय सोपं होतं। असं व्हायला पाहिजे गीतेचा अभ्यास झाल्यानंतर। श्रीमद भगवद्गीतेचे 700 श्लोक जर आपल्याला म्हणता यायला लागले, जर आपल्याला ते पाठ झाले, तर गीतेतील मार्गदर्शक तत्वे आपल्या हृदयामध्ये स्थिरावली पाहिजेत। अशा पद्धतीने आपण त्या गीतेचा अभ्यास केला पाहिजे। वर गीता वाचली, आठवड्यातून एकदा वाचलं, आठवड्यातून एकदा ऐकलं, हे एवढं पुरेसं ठरणार नाही। पण त्याचा जर रोज आपण ध्यास घेतला, रोज जर त्याचा आपण अभ्यास केला, तर आपोआपच ती मार्गदर्शक तत्व जी आहेत ती आपल्या हृदयामध्ये स्थिरावतात आणि मग आपल्या मनावर, आपल्या इंद्रियांवर, आपल्या बुद्धीवर त्याचं वर्चस्व निर्माण होतं आणि मग आपलं कर्म जे घडतं ते तसंच घडतं। जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपली वाटचाल आपोआप व्हायला लागते। आपोआप होतं, कळत नकळत होतं हे। त्यामुळे आपली वाणीही तसं बोलायला लागते, आपली इंद्रिय तशी काम करायला लागतात आणि जीवनामध्ये सर्व प्रकारची जी द्वंद्व आहेत ती सहन करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं। समत्व बुद्धी आपल्यामध्ये निर्माण होते की सगळ्यांमध्ये परमेश्वर बघायचा आहे मला, सगळेजण सारखे आहेत। म्हणजे हे सगळं व्यावहारिक पातळीवर वेगळं असेल कदाचित, पण आत्मज्ञानाच्या पातळीवर, आध्यात्मिक पातळीवर हे मला समजून घेतलं पाहिजे की सर्वांच्या हृदयामध्ये एकच परमेश्वर आहे। आणि मग असा सतत विवेक जागा राहतो आपला। गीतेमुळे काय होतं हे मी तुम्हाला सांगतेय। सतत विवेक बुद्धी जागी राहते, कार्य आणि अकार्य कुठलं हे आपल्याला कळतं आणि मग आपला गोंधळ माजत नाही। कुठलाही निर्णय घेताना गोंधळ उडत नाही, तर आपण स्पष्टपणे तो निर्णय भगवंताला साक्षी ठेवून घेऊ शकतो। आणि ईश्वरी कार्य म्हणून आपण प्रत्येक कर्तव्य करतो की आता माझं हे ईश्वराचं कार्य आहे आणि हे मला करायचं आहे। आता मला ही गीता सांगायची आहे, आता याच्यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही, मला कुठलंही काही मिळणार नाही किंवा मला कोणाचं कौतुक पण नको आहे, म्हणजे असं त्याच्या पलीकडे थोडं जायला पाहिजे आणि हे माझं एक कर्तव्य आहे। जोपर्यंत जीवनामध्ये मी जगते तोपर्यंत मला आता गीता माऊलीची साथ सोडायची नाही आहे। जे मला माहिती आहे ते मला इतरांना सांगायचं आहे आणि अशी कर्तव्य बुद्धीची जाणीव थोडीशी आपल्याला व्हायला लागते आणि हेच गीतेचं फलित आहे असं मला वाटतं। आता आपण बघतोय बरेच दिवस, पहिला अध्याय बघितला, आता 1 महिना झालेला आहे। कोण विसरलं असेल, कोणाच्या लक्षात असेल मला माहिती नाही आहे। आता समोर जर असते तर मी विचारले असते प्रश्न की सांगा बरं पहिला अध्याय कशावर होता, दुसरा अध्याय कशावर होता। माहीत असेल बऱ्याच जणांना। अर्जुन विषाद योग होता पहिला अध्याय, दुसरा अध्याय होता ज्ञान म्हणजे सांख्य योग होता, ज्ञान सांगितलं भगवंतांनी आणि तिसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुनाचा गोंधळ उडाला की ज्ञान श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ, तेव्हा भगवंतांनी कर्म सांगायला सुरुवात केली आणि मग आपण कर्माचा 3रा अध्याय बघितला, 4था अध्याय बघितला आणि आता 5व्या अध्यायाचे 10 श्लोक आपले झालेले होते। आता 11व्या श्लोकाला आपल्याला सुरुवात करायची आहे।
आणि ह्याच्यामध्ये कर्म हे कसं ज्ञानावर अधिष्ठित पाहिजे, कर्माला ज्ञानाचे डोळे पाहिजे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कर्म हे कधीही असं तुमचं हेतू ठेवून केलेलं कर्म नसावं, निष्काम कर्म असावं आणि कर्माला ज्ञानाचे डोळे पाहिजे असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता 11वा जो हा श्लोक आहे, कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वा आत्मशुद्धये, की ते सांगतात की निष्काम कर्मयोगी कसा असतो तर ममत्व बुद्धिरहित केवळ इंद्रियांनी, मनाने, बुद्धीने आणि शरीराद्वारा देखील आसक्तीला त्यागून अंतःकरणाच्या शुद्धीकरता कर्मे करीत असतो. मोठं वाक्य आहे, जरा ते तुम्हाला फोड करून सांगते की याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे. निष्काम कर्मयोगाची लक्षणं सांगितलेली आहेत. निष्काम कर्मयोगी कसा असतो तर त्याच्या मनामध्ये ममत्व नसतं. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं कधीतरी एकदा की ममता, अहंता, कथनता, म्हणजे अहंता म्हणजे मी देह आहे, ममता म्हणजे या देहाबद्दल मला प्रेम आहे, हे सगळं ज्यांनी टाकलेलं असतं आणि तो असं त्याच्या मनामध्ये असतं की मी जे हे कर्म करतोय ते सगळं आसक्तीला सोडून, आसक्तीचा त्याग करून करतोय आणि केवळ हेतू काय आहे तर अंतःकरणाची शुद्धी हा हेतू आहे की जास्तीत जास्त माझं अंतःकरण शुद्ध कसं होईल, माझ्या अंतःकरणामध्ये दुसऱ्यांबद्दल प्रेमच निर्माण झालं पाहिजे. आईच्या मनामध्ये कसं आपल्या मुलांबद्दल प्रेमच असतं तसं व्हायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना माऊली हे माऊली हे कोणालाच म्हणत नाही बघा, ज्ञानेश्वरांनाच फक्त माऊली म्हणतात, कारण ज्ञानेश्वर माऊली तसेच होते. प्रत्येकाबद्दल, विश्वाबद्दलचं प्रेम त्यांच्या मनामध्ये होतं. मग किडामुंगीपासून मानवापर्यंत सगळ्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम होतं. मग या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे की चित्तशुद्धीचं रहस्य भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की आसक्ती जेवढी जास्त असते तितकी चित्ताची मलिनता अधिक असते. मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, हे झालं की मला ते हवं. आपली आसक्तीची साखळी काही संपतच नाही, विषयांची साखळी, किंवा मला काही हवं आहे, हे हवं हवं पण आपलं काही, म्हणूनच हाव हा शब्द निर्माण झाला. हवं हवं म्हणून हाव हा शब्द निर्माण झालेला आहे की ती हाव माणसाच्या मनामध्ये जेवढी जास्त असेल तेवढं त्याचं अंतःकरण अशुद्ध असतं, मलिन असतं असं त्यांनी सांगितलं आहे. आणि चित्तातील आसक्ती जेवढी कमी असेल, कमीत कमी असेल की नाही मला जे मिळालं आहे ते उत्तम आहे, जे मिळालं आहे ते माझ्या कामापुरतं आहे, अजून काही मला मिळालं तरी चालेल, न मिळालं तरी चालेल, असा जो भाव असतो ना तर तो कसा असतो म्हणे की तो तुमची चित्तशुद्धी व्हायला जास्त मदत करतो आणि हळूहळू आपली चित्तशुद्धी होते. आणि मग आता हे काही एकदम घडणार नाही, सावकाशच घडणार आहे हे सगळं. मग जसं आपलं वय वाढत जातं, जशी जशी आपली बुद्धी वाढत जाते, पक्व होते, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपोआप घडल्या पाहिजेत. अन्यथा जन्म मानवाचा, परंतु आसक्ती मात्र आयुष्यभर पशुसारखी, तर काहीही उपयोग होणार नाही. म्हणजे काया म्हणजे आपलं शरीर, मन, बुद्धी, इंद्रिये यांची आसक्ती वयाप्रमाणे आपोआप कमी झाली पाहिजे असं ते सांगतात. काया म्हणजे शरीर, शरीराला केवळ भौतिक सुखे हवी असतात. मन विषयांसाठी सैरभैर धावत असते, अहंकाराला ते सुखवते, बुद्धीला भुरळ घालते, इंद्रिय तर विषय शोधतच असतात. ही तृष्णा कमी झाली पाहिजे आणि तृष्णा कमी झाली की चित्तशुद्धी वाढते. चित्तशुद्धी सेवा देवाची हो, देवाची सेवा वेगळी करायची गरजच नाही. मग आपली चित्तशुद्धी झाली की देवाला ती आपली पूजा पावते असं म्हणतात. आणि मग चित्तशुद्धीमुळे सुख दुःख द्वंद्व पचवण्याची आपली शक्ती वाढते, आपोआपच आपलं जीवन सुखकर आणि आनंदमय व्हायला लागतं. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की निष्काम कर्मयोग हा शुद्ध सदाचार आहे. सदाचार, चांगला आचार, चांगलं वागणं. त्यासाठी चित्तातील ममत्व मोडावं लागतं. ममत्व राहिलं तर देहाची आसक्ती वाढते, आस्तिक्य भाव मोडून जातो,
देहाभिमान धरला की अहंता वाढते, हे सगळं आपण आत्ता वरती बघितलंच. आणि मुख्य म्हणजे अर्जुनाला हे सगळं का सांगितलं देवानी, तर अर्जुनाच्या मनामध्ये आसक्ती निर्माण झाली होती, त्याला मोह निर्माण झाला होता, हे सगळे माझे आहेत, ममता निर्माण झाली होती, यांना मी कसं मारू, असा अहंकार, म्हणजे मीच कोणीतरी मारणार आहे असं त्याच्या मनाने घेतलं होतं. हे खरं तर घडणार होतं, हे सगळं विधी लिखित होतं. हे अर्जुनाचं मन मानत नव्हतं. अर्जुनाला काय वाटत होतं की मीच हे सगळं करतोय आणि मला पाप लागेल यांना सगळ्यांना मारलं तर. म्हणून भगवंतांनी ही गीता सांगितलेली आहे. आणि त्याचं अर्जुनाने आपलं कर्म चोखपणे करावं आणि त्याची चित्तशुद्धी व्हावी, हा भावार्थ होता देवाचा, भगवंताचा. आणि म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. आता फलाकांक्षा शून्य कर्मानुष्ठान, म्हणजे कर्माचं अनुष्ठान कसं करायचं, फळाची अपेक्षा न करता, हे किती श्रेष्ठ आहे हे अर्जुनाच्या चित्तावर ठसावं. म्हणून भगवंतांनी त्याला निष्काम कर्मयोग, कारण अर्जुनाला प्रश्न पडला होता ना की ज्ञान श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ, म्हणून भगवंतांनी त्याला सांगितलेलं आहे की ज्ञान तर श्रेष्ठ आहेच आहे, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, ज्ञानाशिवाय श्रेष्ठ या जगात दुसरं काहीच नाही. पण ते कर्मसुद्धा आपल्याला करावंच लागतं, कर्माशिवाय आपण एक क्षणभरही राहू शकत नाही. मग कर्माकडूनच आपल्याला ज्ञानाकडे जायचं आहे, म्हणून निष्काम कर्मयोग म्हणजेच ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग आहे असं त्यांनी सांगितलं. मग आता पुढे त्यांनी काय की निष्काम कर्मयोग आणि सकाम कर्मयोग. आता सकाम याला कर्मयोग म्हणताच येणार नाही, खरं सकाम कर्म म्हटलं पाहिजे. निष्काम कर्मयोग आणि सकाम कर्म याच्यामधला भेद काय आहे, याच्यामध्ये फरक काय आहे, तो आपल्याला पुढच्या श्लोकात म्हणजे 12व्या श्लोकात सांगतात. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा म्हणजे निष्काम कर्मयोगी कर्मफलाला परमेश्वराला अर्पण करून टाकतो. आणि परमेश्वराला अर्पण केल्यानंतर काय होतं, त्याला भगवत प्राप्तिरूप शांती मिळते. युक्त कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम्, शांती मिळते त्याला. आणि जो सकाम कर्म करत असतो की मी कर्म केलं, आता मला या कर्माचं फळ मिळेल, अशी वासना ज्याच्या मनात असते, त्याचं काय होतं की तो त्या वासनेने बद्ध होऊन जातो आणि मग परत त्या कर्माच्या साखळीमध्ये तो अडकत जातो. असा फरक त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. मग या श्लोकामध्ये त्यांनी नैष्ठिकीम असा शब्द वापरला आहे, म्हणजे निष्ठा. निष्ठा या शब्दापासून नैष्ठिकीम हा शब्द झाला. मग विवेक आणि वैराग्य ह्याच्यामुळे जो आत्मा शुद्ध होतो, विवेक आणि वैराग्यामुळे शुद्ध होतो, आणि त्या शुद्ध याच्यामुळे जो सत्वगुण वाढतो, सत्व प्रतीती घडते, त्याला काय म्हणतात, निष्ठा. म्हणजे ह्या शब्दांमध्ये थोडा फरक आहे. श्रद्धा, निष्ठा आपण एकाच अर्थाने वापरतो, परंतु इथे असा फरक आहे की निष्ठा कशाला म्हटलेलं आहे की ज्याच्याजवळ विवेक आहे, ज्याच्याजवळ वैराग्य आहे आणि त्याच्यामुळे ज्याचा सत्वगुण वाढलेला आहे आणि मग त्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे आणि मग त्याचा जो परमेश्वरावर विश्वास असतो 100% 16 आणे त्याला निष्ठा असं म्हणतात. की अजिबात मलिनता नाही, अजिबात संशय नाही मनामध्ये, आहे म्हणजे आहेच, परमेश्वर आहेच आणि तोच सगळं काही करतोय अशी त्याची निष्ठा असते. आणि त्या स्थितीलाच नैष्ठिक शांती म्हणतात, नैष्ठिक शांती. म्हणून इथे नैष्ठिकीम शांतिमाप्नोति नैष्ठिकीम असं म्हटलेलं आहे. हाच परमात्मस्वरूप परमानंदाचा अनुभव असतो. आणि त्याच्या उलटं मग की ज्याच्याकडे कर्तृत्वाचा अहंकार आहे, भोक्तृत्वाचा अहंकार आहे, त्या कर्त्याला कर्म बंधनात पाडते. आणि भगवंतांनी ज्या कर्मफळाचा उल्लेख वरील श्लोकात केला आहे, काय सांगितलं आहे, अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते, की त्या फळामध्ये आपण बांधले जातो, कर्मफळामध्ये आपण बांधले जातो. मग कर्मफळं किती प्रकारची असतात ते आपण आता बघू. किती जी कर्मफळं असतात ती 4 प्रकारची असतात. त्याच्यामध्ये दृष्ट कर्म, दृष्ट म्हणजे काय, जे दिसतं आपल्याला, दृष्टीला जे दिसतं ते दृष्ट कर्मफल, अदृष्ट कर्मफल, प्राप्त कर्मफल आणि अप्राप्त कर्मफल, असे 4 प्रकारचे कर्मफळं आहेत. तर दृष्ट कर्मफल जे आहे ते वर्तमान काळातलं असतं. आणि वर्तमान काळामध्ये आता आपल्याला तहान लागली, आपण पाणी प्यायलो,
तर भूक लागली, आपण जेवण केलं, म्हणजे पाणी प्यायल्यामुळे माझी तहान शमली, जेवणामुळे मला तृप्ती झाली. हे काय झालं? दृष्ट कर्मफल, म्हणजे त्या कर्माचं फळ मला ताबडतोब मिळालं आणि ते मला दिसलं, दृष्टीला माझ्या दिसलं, म्हणून त्याला दृष्ट कर्मफल असं म्हणतात. आता अदृष्ट कर्मफल हे काय असतं? संचित कर्माचं असतं. हे जे कर्म आपलं साठलेलं आहे त्या कर्माचं फळ जे मिळतं त्याला अदृष्ट कर्मफल म्हणतात. मग जे क्रियमान कर्म तात्काळ फळ देत नाही, मागच्या वेळेस आपण कर्माचे प्रकार पाहिले होते, क्रियमान कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म, तेच आता इथे पुन्हा उल्लेख ह्याचा झालेला आहे. आपली छान पुनरावृत्ती होणार आहे की आता संचित कर्म कशाला म्हणायचं? की समजा आता परीक्षा झाली आहे, परीक्षा झाली, निकाल लगेच लागत नाही, तर निकाल काही वेळाने लागतो, काही महिन्यांनी लागतो, कधी 15 दिवसांनी लागतो. तर त्याला जे म्हणतात त्याला अदृष्ट कर्मफल असं म्हणतात. ते जे फळ मला मिळणार आहे ते मला माहिती नाही आहे, ते माझं संचितात जमा झालेलं आहे. आता आम्हाला गीता म्हटली आम्ही शृंगेरीला, आणि त्यांनी सांगितलं, आम्हाला वाटलं लगेच रिझल्ट सांगतील आम्हाला, पण त्यांनी काही सांगितलं नाही. संध्याकाळी या 5:30 बजे आओ, आपको शंकराचार्य का दर्शन होगा असं सांगितलं. आणि मग आम्ही घाबरलो ना की आता काय मिळणार आहे आम्हाला फळ, असं थोडंसं आम्हाला वाटलं. तर ते जे होतं ते संचित कर्मफळ होतं आणि ते एक आम्हाला 4-5 तासांनी मिळालं. तसं इथे सांगितलं आहे त्यांनी की शेतामध्ये धान्य पेरलं की लगेच काही धान्य येत नाही, काही वेळ जावा लागतो. भाजी लावली, फळझाडं लावली, फुलं झाडं लावली, मग हे जे क्रियमान कर्म आहे त्याचे प्रत्यक्ष फळ दिसायला मात्र वेळ लागतो, त्याला म्हणतात संचित कर्म. आणि फळ न देता शिल्लक राहिलेली जी क्रियमान कर्म असतात त्यांना संचित कर्म म्हणतात. सर्व संचित कर्म ही अदृष्टच असतात. संचित कर्म म्हणजे काय? आपल्याला दिसत नाही ना आपल्याला काय फळ मिळणार आहे, म्हणून त्याला अदृष्ट कर्मफल असं म्हटलंय. पहिलं दृष्ट कर्मफल, दुसरं अदृष्ट कर्मफल, आणि तिसरं आहे आता पक्व झालेलं संचित मानवाच्या वाट्याला प्रारब्ध रूपाने येतं. म्हणजे आत्ता जे आपण भोगतोय ते सगळं आपलं काय आहे? प्रारब्ध कर्म आपण भोगतोय. म्हणजे कुठल्या तरी मागच्या जन्मात किंवा त्याच्या मागच्या जन्मात कधीतरी गीता म्हटली असेल, गीता ऐकली असेल, आणि म्हणून या जन्मात आपलं ते चालू झालेलं आहे. आणि ते अनुकूल वा प्रतिकूल दोन्ही असू शकतं. जसे आपले कर्म असतील तसं आपलं फल असेल, सुखदायक असू शकतं, दुःखदायक असू शकतं. आणि यालाच प्राप्त कर्मफल, आत्ता मला प्राप्त झालेलं आहे ना, आत्ता मी ते भोगत आहे, त्याला प्राप्त कर्मफल म्हणजे संचितात मधलं जेवढं काही पक्व झालेलं आहे ते प्राप्त असतं, आणि जे अपक्व कर्मफल असतं ते अप्राप्त असतं. असे 4 प्रकार आहेत. म्हणजे प्राप्त कर्मफल आत्ता मी भोगत आहे ते, आणि अजूनही माझे कर्माचे डोंगरच्या डोंगर आहेत, ते मला माहिती नाही आहेत काय आहेत, किती आहेत, ते कधीतरी प्रारब्ध रूपाने माझ्या समोर येणार आहेत, त्याला अप्राप्त कर्मफल असं म्हणतात. असा हा कर्मविपाक सिद्धांत आहे. हा मागे सुद्धा आपण कर्माचा अध्याय जेव्हा 3रा सुरू केला तेव्हा मला वाटतं मी हा कर्मविपाक सिद्धांत सांगितलेला होता. छान आता परत आलेला आहे की ह्याच्यामध्ये कर्मविपाक सिद्धांतामध्ये क्रियमान कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म हे आपण सगळं समजावून घेतलं होतं. आणि ह्यालाच कर्मयोग असं म्हणतात, कर्मयोग. आता थोडंसं त्यांनी ह्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, आपण बघूया की क्रियमान कर्म कशाला? दैनंदिन कर्म आपण जी करत असतो त्याला क्रियमान कर्म म्हणतात. त्यापैकी ज्यांचे फळ लगेच मिळत नाही ते संचित होते, आत्ता सांगितलं. आणि संचिताचा जो भाग परिपक्व होतो तो मानवाला प्रारब्ध रूपाने भोगावा लागतो, ते आत्ता बघितलं. मग कर्मविपाकाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्या परिणामातून कोणाचीही सुटका होत नाही. मागे आपण दशरथाचं उदाहरण बघितलं होतं की दशरथ जरी झाला, रामाचे पिता होते ते, तरी सुद्धा जे काय त्यांना भोगायचं होतं, त्या कोण होता हो तो, कुठला बाळ श्रावण बाळ. श्रावण बाळाची कथा आपण बघितलेली होती की त्याला बाण लागला आणि त्याचे वडिलांना कसं की पुत्रशोकाने त्यांचा मृत्यू झाला, त्यांनी शाप दिला, आणि तसंच दशरथाच्या बाबतीतसुद्धा घडलेलं आहे. म्हणजे कर्मविपाकाचा सिद्धांत त्या ठिकाणी खरा झालेला आहे. म्हणजे कर्माची फळं हा कोणीही असला तरी त्याच्या परिणामातून कोणीही सुटत नाही. मग वाईट कर्म करण्यापूर्वी मानवाने असंख्य वेळा विचार करावा.
वाईट कर्माचे फळ वाईटच मिळते आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते. वशीला काही आपल्याला कुठे लावता येत नाही, पैसे देऊन प्रारब्ध कमी करता येत नाही, हे त्यांनी सांगितलं आहे. अगदी कोट्याधीश असला, राष्ट्रपती असला तरीसुद्धा लोकांना सामान्यतः असे वाटते की जे धार्मिक असतात, जे देवदेव करतात त्यांच्यावरच का संकट येतात, आणि जे अधार्मिक असतात, मस्त मजा करत असतात, त्यांची मात्र चंगळ असते. असं वरवर जरी दिसत असलं तरीसुद्धा ते काही खरं नाही आहे. कारण की मानवाच्या कर्मविपाकाची फळे त्यांना मिळतच असतात. त्यांनी इथे फार छान एक कटू सत्य सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, सुखाची साधने आहेत, तो सुखी आहे असा जो भाव आपल्या मनात असतो तो खऱ्या सुखाच्या कसोटीवर चुकीचा आणि खोटा आहे. त्यांना तेवढीच दुःख पण असतात. आणि बंगला व गाडी असणारा मनुष्य सुखी आहे असं वाटतं, पण तसं काही खरं नसतं. श्रीमंत घरातही भांडणे होतात, वादंग होतात, कलह असतात, संपत्ती राखण्यासाठी वाढवण्यासाठी सदैव चिंता असते त्यांच्यामध्ये, तणाव असतो त्यांच्याकडे. सुखाची साधने विकत घेता येतात, पण जगामध्ये सुख काही कुठल्या दुकानात विकत घेता येत नाही, तर ते आपल्याजवळच असतं. आपण या क्षणी म्हटलं वा वा मी सुखी, तर मी सुखी आणि मी म्हटलं की मी दुःखी, मला हे आहे, मला ते दुखतंय, मला ते दुखतंय, मला हे दुःख आहे, मला ते दुःख आहे. मी जर उगाळतच बसले तर मी कायम दुःखीच राहते. आणि मी जर म्हटलं की हे सगळं आहे माझ्याकडे तरीसुद्धा मी सुखी आहे, तर मी सुखी असते. म्हणजे सगळं काही आपल्यावरच आहे. आणि यांनी सांगितलं की या जन्मामध्ये त्यांना जी संपत्ती मिळालेली असते ते त्यांच्या मागच्या जन्माचे पूर्वसंचित असते. मागच्या जन्मीचं पुण्यसंचित असतं, म्हणून आता या जन्मी संपत्ती मिळालेली आहे आणि त्या बळावर तो या जन्मी सुखाची साधने मिळवतो. सुखी होण्यासाठी त्याला सात्विकच व्हावे लागेल. खरं सुख जर त्याला प्राप्त करायचं असेल तर त्याला सात्विकच व्हावं लागेल. संपत्तीवान होऊन काय म्हणायचं त्याला चालणार नाही. संपत्ती खूप आहे माझ्याकडे म्हणून मी सुखी आहे असं नाही, तर मी सात्विक असले तर मी सुखी आहे. म्हणजे आध्यात्मिकच्या दृष्टीने हे त्यांनी आपल्याला सांगितलं. समाधान आहे माझ्याकडे, सात्विक आहे मी, तर मग मी सुखी आहे. पापभीरू आणि सत्याची कास धरणाऱ्याचे आयुष्य दुःखाने भरलेले असते, हाही आपला गैरसमजच आहे. कारण गरीब माणसेही अत्यंत सुखा समाधानात राहतात. आपले तुकाराम महाराज काय होतं त्यांच्याकडे, पण केवढे सुखी होते. एकनाथ महाराज गृहस्थाश्रमी होते, त्यांच्याकडे भरपूर संपत्ती होती, परंतु तुकाराम महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज काय होतं यांच्याकडे, परंतु ते सुखी आणि समाधानी होते. आणि त्यांनी जगाला सुखाचा आणि समाधानाचा मार्ग सांगितलेला आहे. हे किती महत्त्वाचं आहे. असा हा कर्मविपाक सिद्धांत आहे. कर्मविपाक सिद्धांत कोणालाही सोडत नाही. काही पापांचे फळ तात्काळ मिळते, काहींचे काही महिन्यांनी मिळते, काही वर्षांनी मिळते, काहींचे पुढच्या जन्मी मिळते. म्हणजे परीक्षा दिल्यावर निकालाची वाट पाहावी लागते, तसेच हे आहे. क्रियमान कर्मातून संचित साचते, मग ते पक्व होऊन प्रारब्ध रूपाने वाट्याला येते आणि ते येण्यास एखाद दुसरा जन्मही जावा लागतो. त्यामुळे श्रीमंत मनुष्य सुखी आणि पापभीरू दुःखी हे समीकरण डोक्यातून पूर्णपणे काढून टाकले पाहिजे. स्वतः सन्मार्गाने चालावे आणि इतरांनाही त्या मार्गाने चालण्यास प्रवृत्त करावे, हेच आपले जीवनसूत्र असावे. आणि असं त्यांनी आपल्याला सुंदर सांगितलं आहे. गीता माऊली आपल्याला छान मार्गदर्शन करते. आणि मग मानवाने केलेलं कोणतंही कर्म फळ देऊनच शांत होतं. हा पण कर्मविपाक सिद्धांतच आहे की मी एखादं काम केलं आणि मला नंतर माझ्या लक्षात आलं की हे माझ्याकडनं वाईट कर्म झालं, आता मला याचं फळ नको देऊ देवा, असं मुळीच होणार नाही. फळ हे मिळणारच, त्याच्यात कोणीच काही करू शकत नाही. चांगले फळ मिळणार असेल तर मी कर्म करेन, किंवा कर्म करेन पण त्याचे फळ मला मिळालेच पाहिजे असे म्हणणे हे तमोगुणी अथवा रजोगुणी असणे होय. या उलट कसं पाहिजे, फळ मिळो अथवा न मिळो मी ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करेन असे म्हणणे सत्वगुणी असते. कर्मामागील प्रेरणा ज्या गुणाची असेल, हे फार छान आहे. हळूहळू आता आपल्याला सत्व, रज, तम हे सगळं गुण याच्यामध्ये बघायला मिळतील गीतेमध्ये. की माझं मन जर सात्विक असेल तर माझ्या मनामध्ये सात्विकच विचार येईल.
माझं मन जर रजोगुणी असेल तर माझ्या मनात रजोगुणी विचार असेल, आणि माझं मन जर तमोगुणी असेल तर तमोगुणी विचार येईल, आणि त्याप्रमाणे माझं कर्म होईल, त्याप्रमाणे माझं संचित साचेल, आणि त्याप्रमाणेच मला प्रारब्ध पण माझं तयार होईल, आणि बीज तैसी फळे, हा नियम आहे. मग आता त्यांनी सांगितलं की पुरुषार्थ करायचाच नाही का? मग जर तुम्ही म्हणता की सगळं काही कर्म आपलं जसं कर्म मागे घडलं तसं आपल्याला फळ मिळत असतं, मग आम्ही काय पुरुषार्थ करायचाच नाही का? तर पुरुषार्थ आणि प्रारब्ध यांचं नातं पण त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की प्रारब्ध वाट्याला येणारच असेल तर पुरुषार्थ तरी का करावा, असे काहींच्या मनात येईल. प्रारब्ध व पुरुषार्थ परस्परांना पूरक आहेत, परस्पर विरोधी नाही आहेत. पुरुषार्थ टाकून देऊन चालणार नाही, पुरुषार्थ हा केलाच पाहिजे. जरी मागच्या जन्मीचं फळ मला आत्ता वाईट मिळालं असेल तरीसुद्धा मी चांगलंच कर्म करेन, आणि मग माझं पुढचं जे तयार होईल प्रारब्ध ते चांगलं तयार होईल ना. म्हणून पुरुषार्थ हा केलाच पाहिजे. प्रारब्ध विरहित पुरुषार्थ पांगळा आहे, आणि पुरुषार्थ विरहित प्रारब्ध आंधळे आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे पुरुषार्थ आणि प्रारब्ध हे दोन्ही परस्पर पूरक आहेत. धर्म आणि मोक्षाच्या प्राप्तीसाठी मानवाने पुरुषार्थ गाजवावा, आणि अर्थ आणि काम प्रारब्धावर सोपवावेत. आणि आपण उलटं करतो बरोबर. आपण काय करतो, अर्थ आणि काम आपण स्वतः नाही अर्थासाठी केलंच पाहिजे, कामना इच्छा पुरवल्याच पाहिजे, ते आपण प्रारब्धावर नाही सोपवत, आणि धर्म आणि मोक्ष आपण प्रारब्धावर सोपवतो. ते त्यांनी उलटं आपल्याला सांगितलं आहे. हां, पुढे लिहिलं आहे त्यांनी, परंतु मानव नेमके उलटे करतो आणि मग कर्मबंधनात पडतो. दुःखांना स्वतःहून निमंत्रण देतो, नंतर रडत बसतो. म्हणून मानव कर्म करण्यात स्वतंत्र आहे, भोगात मात्र परतंत्र आहे, हे लक्षात ठेवावे. मानव कर्मात स्वतंत्र, पण संचित प्रारब्धात मात्र परतंत्र आहे. म्हणजे आत्ता या जन्मी मला काय करायचं आहे, चांगलं कुठलं वाईट कुठलं हे मला कळतं आहे, आणि त्याप्रमाणे मी करणार आहे. मागचं मला माहिती नाही आहे मी काय केलं ते, त्यामुळे जे काय वाटेल आले ते मला आनंदाने भोगायचं आहे, असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे कर्मामध्ये मी स्वतंत्र आहे, आणि संचित प्रारब्धात मात्र मी परतंत्र आहे, त्याच्यावर माझा काही अधिकार नाही आहे. म्हणजे संचित न होणारी कर्मे कुठली. छान. आता ही वेगळी माहिती त्यांनी आपल्याला सांगितली आहे की कर्मामुळे आपण बंधनात तर पडतो, पण कुठली कर्म आणि कुठल्या वयामध्ये केली किंवा कुठल्या योनीमध्ये असताना केली तर ती कर्म आपल्याला बाधक होत नाहीत, हे आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. 12 वर्षापर्यंत केलेली कर्मे, लहान मुलं असतात, आता त्यांच्या हातून जर समजा आता लहान मुलं असतात, त्यांच्या हातामध्ये जर एखादं शस्त्र दिलं, सुरी दिली, ब्लेड दिलं, तर त्यांना काही कळत नाही की ह्याचा उपयोग कसा करायचा, आणि मग एखाद्या मुलाच्या हातून चुकून काहीतरी कापलं गेलं म्हणा, किंवा कोणाला तरी अपाय झाला, तर त्याचं कर्म जे आहे ते संचितात जमा होत नाही, कारण तो अज्ञानी बालक आहे, त्यांनी हेतुपुरस्सर हे केलेलं नाही आहे, त्यामुळे त्याचं कर्म बंधनात पाडत नाही त्याला. त्याच्यानंतर अजाणतेपणी घडलेली कर्मे, म्हणजे दुसरं उदाहरण असं आहे की एखादी व्यक्ती आहे आणि अजाणतेपणे त्यांनी इलेक्ट्रिकचं बटन दाबलं आणि ते खराब होतं, समजा की तिथे कोणीतरी दुसरा उभा होता आणि त्याला विजेचा झटका बसला. आता हे कृत्य काही त्यांनी हेतुपुरस्सर केलेलं नाही, त्यामुळे हे सुद्धा संचितात जमा होणार नाही, त्याला काहीही त्याचं पाप लागणार नाही. त्याच्यानंतर तिसरं आहे मनुष्येतर योनीत केलेली कर्मे, म्हणजे मनुष्याशिवाय इतर योनी कुठल्या आहेत, देवांची योनी आहे, गंधर्व योनी आहे, पशु योनी आहे, पक्षी आहे. ह्या सगळ्या ज्या योनी आहेत ह्या सगळ्या काय असतात, फक्त भोग भोगण्यासाठी आलेल्या असतात, यांना काही ज्ञान नसतं. म्हणजे पूर्वजन्मातील कर्मे प्रारब्ध रूपाने त्यांना भोगावी लागतात. फक्त पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये केवळ सहज प्रवृत्ती असते, त्यांच्यामध्ये बुद्धीचा भाग काहीच नसतो. म्हणजे एखादा नाग असेल तो दंश करतो, आता त्याच्या मनामध्ये असं काही नाही आहे की मला या माणसाला मारायचं आहे किंवा त्याला काही द्वेष आहे त्याच्याबद्दल, असं काही नसतं. केवळ त्याची ती सहज प्रवृत्ती की दंश करणं हा त्याचा स्वभाव आहे. विंचून अंगी मारतो, कुत्रा चावतो, हे सगळं काय त्याच्या सहज प्रवृत्ती आहेत, त्यामुळे त्यांना त्याचं कुठलंही कर्मबंधन वगैरे काहीही लागत नाही. त्यामुळे त्यांनी लिहिलं आहे की पशुपक्ष्यांवर कोणीही खटला भरू शकत नाही की आणि आम्हाला नागाने चावलं आहे म्हणून त्याच्यावर खटला भरा, असं काही होत नाही. मग दुसरं त्यांनी सांगितलं की दिव्य योनीमध्ये, म्हणजे बघा देवांपेक्षा सुद्धा मनुष्य जन्मच कसा श्रेष्ठ आहे हे सांगितलं इथे, की दिव्य योनीमध्ये म्हणजे देवयोनी. आता त्याच्यामध्ये सुद्धा जीवांना मर्त्य लोकांमध्ये यावं लागतं प्रारब्ध संपलं की,
तिथे फक्त पुण्य भोगायला मिळतं. तिथे काही तुम्ही नामस्मरण करू शकत नाही, तिथे तुम्ही काही मोक्ष मिळण्यासाठी प्रयत्न करू शकत नाही. स्वर्गामध्ये फक्त भोग भोगायचे आणि क्षीणे पुण्ये मर्त्य लोकं विशंती. पुण्य क्षीण झालं की परत पृथ्वीवर यावं लागतं, परत मानवाचा जन्म मिळतो, परत चांगली कर्म करायची, परत देवयोनी मिळते, स्वर्गलोक मिळतो असं. आणि म्हणून हा निष्काम कर्मयोग आपल्याला गीतेने सांगितलेला आहे. पुढे आता येईलच ज्ञानयोग, भक्तियोग, ते कशासाठी सांगितलं ते. मग जीवांना मर्त्यलोकात पुन्हा यावं लागतं. क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती, म्हणजे पुण्य क्षीण झाल्यानंतर ते जीव मर्त्यलोकाला येतात. स्वर्गातही पुण्याचा साठा आहे, तोपर्यंतच राहता येते. एकदा पुण्य संपलं की मग काय होतं, प्रारब्धाचा भोग आहे, पाप आणि पुण्यरूप, त्यातून संचित जमा होत नाही. त्यांचं काही संचित जमा होत नाही. देवयोनीमध्ये संचित जमा होत नाही, पशु पक्षी या योनींमध्ये सुद्धा, गंधर्व योनीमध्ये सुद्धा संचित काही जमा होत नाही. आता आपण हे बघितलं अजाणतेपणाने केलेलं कर्म आणि लहान मुलांनी केलेलं कर्म. आता चौथं फार छान आहे की मी केले हा कर्तृत्वाचा अभिमान जिथे नसतो त्या कर्माचे संचित होत नाही. म्हणजे कुठलंही कर्म करायचं आणि सोडून द्यायचं, तुझं तुला अर्पण असं म्हटलं की ते कर्म संचितात जमा होत नाही. उदाहरणार्थ न्यायाधीश आहे, न्यायाधीश अपराधाला कर्तव्य भावनेने शिक्षा देतो, ते त्याचे कर्तव्य असते. तो काही असं कोणाबद्दल द्वेष आहे म्हणून कोणाला शिक्षा देत नाही, त्याचं कर्तव्य तो करतो. जो खरा शिक्षक असतो तो विद्यार्थ्याला शिक्षा करतो आणि त्यात मीपणाचा अभिमान काहीही नसतो, अहंकार नसतो, त्यामुळे त्यांचंही कर्म संचितामध्ये साठत नाही. म्हणजे स्वांत सुखाय, म्हणजे अंतरात्म्याच्या तृप्तीसाठी जी कामे केली जातात, जी संपूर्णतः शास्त्र आणि धर्मविहित असतात, जी भगवंताच्या प्रित्यर्थ केली जातात, त्याचे संचित होत नाही. म्हणून तर अर्जुनाने युद्धात हत्या केली तरी ते पाप म्हणून संचितात साठणार नाही. हा एक धागा आहे, हे एक सूत्र आहे की अर्जुनाने हे कर्म त्याला पाप वाटलं आणि म्हणून भगवंतांनी एवढी सगळी 18 अध्याय गीता सांगितलेली आहे, तेवढ्यासाठी सांगितलेली आहे. काय थांबू का एक थोडंसं. स्वामी विवेकानंद यांच्यासारखे महापुरुष जी कर्मे करतात ती लोककल्याणाची आणि समष्टीच्या हिताची असतात. अशा कर्मातून संचित साठत नाही. म्हणजे निष्काम कर्मयोगाचे आदर्श उदाहरण म्हणजे आई, जी गीता माऊली आपण सुरुवातीला म्हटलं, माऊली आई ही आपल्या कुटुंबासाठी केवढे कष्ट करत असते, आपल्या पुत्रासाठी, आपल्या पतीसाठी, ज्येष्ठांसाठी, आप्तेष्ठांसाठी, आणि हे सगळं ती अतिशय निस्वार्थ बुद्धीने करत असते. आणि त्यामुळे तिचं हे जे कर्म असतं हे निष्काम कर्म असतं.